तुझं इतक्या वर्षाचं स्वप्न पूर्ण केलंय. अरे काय बोलतोय शिवा, इतक्या वर्षाचं कसं स्वप्न पूर्ण केलंस? थांबा, खबरदार एक पाऊल पुढे टाकलं तर. आता काय झालं? काय झालं? अरे गृहलक्ष्मीची पावलं माप ओलांडल्या बिगर घरात कशी पडणार? थांबा, हे आलो हा माप घेऊन. ओ दे, शिवाचं लगीन झालं. अरे उसाच्या भरात तांदळाऐवजी गहूच घेऊन आलो. सॉरी सर, आता आलं. वंदे, डोकं चाला ना मात्र. हा शक्ती बेटा, हे माप बोला. थांबा. वाग वा सुनबाई, माप ओलांडायची तुला लईच घाई. अगं तुला दारात थांबवायला सासूबाई ननन तुझ्या नशिबीच नाही. पण हा सासरा तू उखाणा घेतल्याशिवाय तुला घरात प्रवेश देणारच नाही. खरं? हो, पाठ केलायस ना? हो ठीक आहे. घेते. नाव माझं शक्ती, शिक्षण माझा ध्यास. नाव माझं शक्ती, शिक्षण माझा ध्यास. शिवारावांचं नाव घेते गृहप्रवेशाच्या दिवशी खास. अगं वा वा पोरी, एक नंबर नाव घेतलंस. शिवा, आता तू नाव घे. ए नाना, मी काय, मला नाही तू खाना बिखाना. चल. अरे नवीन नवीन लग्न झालेल्या जोडप्यानं नाव घ्यायचं असतं, तशी प्रथा आहे. नाव घे पटकन. अरे मला नाही बोललो ना, राहू दे. ए चल. हे बघ, सुनबाईने घेतलं ना, तसं तुला बी नाव घ्यावं लागेल. घे बघू. ठीक आहे बाळा, तू आत ये, याला बाहेरच राहू दे. चल. ए थांब थांब. हा ठीक आहे, चल घेतो घेतो. हा. शंभू माझा पाठीराखा, नाना माझा बाप. शंभू माझा पाठीराखा, नाना माझा बाप. आता थीर धरवत नाही. शक्ती, लवकर ओलांड माप. अरे वा वा वा, 100 नंबरी नाव घेतलंयस तो. तुम्हा दोघांना कोणाची नजर लागू नये. हा बेटा, आता उजव्या पायानं माप ओला. अरे वा वंदे, आपल्या शिवाचं लगीन झालं. ए वंदे, नाच की तू. अगं आपल्या शिवाचं लगीन झालं. बघ बघ, शक्ती आणि शिवाचं लगीन झालं. ए पोरांनो, या पडतीशी. या या या, फायनली शिवाचं लगीन झालं. आता आपल्या घराला घर पण मिळालं. वंदे, अगं तू गेल्यापासून आपल्या घराचं घर पण हरवलं होतं. पण आता आपली सूनबाई आली. अगं जसा तू माझा संसार सुखाचा केला, तशी ही सूनबाई आपल्या शिवाचा संसार सुखाचा करील. वंदे, आजच्या ह्या आनंदाच्या क्षणी ना तू इथं पाहिजे होतीस, आपल्या शिवाला आशीर्वाद द्यायला. अगं आपल्या सुनबाईचं स्वागत करायला, संसार कसा करायचा हे शिकवायला तू इथं पाहिजे होतीस. अगं वंदे, मी तुला नेहमीच मिस करतो, पण आज तुला जास्त मिस करतो. पण तू काळजी करू नकोस, आपल्या सुनबाईला काही शिकवायची गरज नाही. ती चांगली शिकलेली आहे. ती आपल्या शिवाचा संसार सुखाचा करीन. वंदे, माझी एक इच्छा पूर्ण झाली. शिवाचं 2चं 4 हात झालं. आता माझी एक शेवटची इच्छा आहे, त्याचं 4चं 6 हात होऊ दे. अगं आपल्या घरात गोकुळ नांदू दे.
पण हे त्या पोरांनी मनावर घ्यायला नको. हा? शक्ती शिवा वंदे म्हणजे हे सपन होत. शिवा शक्तीचं लगीन कधी होणार? शंभू महादेवा, ते दोघं बी तुझ्या दर्शनाला गेलेत. तिथंच त्या दोघांचं जमू दे. माझ्या शिवाचं शक्ती सोबत लगीन होऊ दे. वंदे सपन होत. ए कोण आहेस तू? तू कोणी मायावी तर नाही आहेस ना? तू कोणी मायावी आहे का? बोल. हसतोयस काय रे? नाही, हा खड्डा का खणतोस? तुला मी विचारलं कोण आहेस तू? आमदाच्यात सांग कोण आहेस तू, नाही तर मी तुझा जीव घेईन. काका बोका मी आले. काय झालं? घाबरलास? मला बघू क्या खड्डा बघू? तू तुझ्याच हाताने तुझ्यासाठी खड्डा खणतायस. डोळे पडून कोणाकडे बघतो? मला ओळखलं नाहीस तू मला? काका बोका. शक्ती 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 नाही, आदिती. काका बोकाची लाडकी आदिती. आदिती मैत्री यशवंत पिखारगे. पटली आता ओळख? आदिती. हो, आदिती. जिथं तो जीव घेतलास. मला माझ्या आईपासून, वडिलांपासून, माझ्या बहिणीपासून तू दूर केलंस. ती आदिती. का जीव घेतलंस तू माझा? मी काय वाईट केलं होतं तुझं? माझ्यासारख्या लहान मुलीला मारताना तुझे हात थरथरले नाही? कसा धीर झाला तुला? एका क्षणात तू माझं आयुष्य संपवलीस. देवी आदिशक्तीने काय कमी पडू दिले होतं तुला? सगळं होतं ना तुझ्याकडे. तुझं कुटुंब, पैसा, संपत्ती, पण तुझी हाव तुला शांतपणे झोपू देत नव्हती. स्वतःची सत्ता उभी करण्यासाठी तू तुझ्या आईला, तुझ्या मामाला, तुझ्या बहिणीलाही सोडलं नाहीस. तुझ्या प्रत्येक पापात त्यांनी तुला साथ दिली, पण तू त्यांनाही संपवलंस. आई नेहमी म्हणायची, वाईटाचा शेवट वाईटच होतो. आजी, डॉली आत्या, मामा आजोबा त्यांच्या बाबतीत जे घडलं ते त्यांचं कर्मच म्हणायचे. आता तुझ्या कर्मांची फळ तुला लवकरच भोगायला मिळणार आहे. तुझ्या पापाचा गडा भरलाय प्रिन्स काका. आता तुझे वाईट दिवस सुरू झाले. ही परत येते. मला देवी आदिशक्तीने परत पाठवले तुझ्या पापाचा गडा फोडायला. सोडणार नाही मी तुला. नाही सोडणार. नाही 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 नाही. शक्ती. नंदी महाराज. हे नंदी महाराज म्हणजे माझ्या शंभू महादेवांचं वाहन. त्यांना ब्रह्मांडाची सैर करून आणतात. त्यामुळे आधी नंदी महाराजांचं दर्शन घेतल्याशिवाय आणि त्यांची परवानगी घेतल्याशिवाय शंभू महाराजांचं दर्शन नाही घेता येत. भारी आहे.
नंदी महाराज, आम्हाला रामेश्वराच्या दर्शनाची परवानगी द्या. काय रे, काय झालं? शक्ती, तुला बैलाच्या अंबरण्याचा आवाज आला? बैलाच्या हंबरण्याचा? हा? मला नाही आला. नीट ऐक ना. नाही शिवा, इथे कुठेच जवळपास बैल वगैरे नाहीये. मला तर ऐकू आला. नाही रे. चल मंदिर बघूया. नमस्कार. नमस्कार. आपण शिवा ना? हो, आपण. मी या मंदिराच्या संस्थेमध्ये काम करतो. तुम्हाला रामेश्वर मंदिराच्या देवळात अभिषेक करायचा आहे. काय? मी आणि रामेश्वराला अभिषेक? कसं काय? तुम्ही चला, तिकडे गेल्यानंतर सगळं कळेल. चला. कमाल आहे, तुझी काही ओळख नसताना असं कसं बोलवलं? काय माहिती, मलाही नाही कळत आहे काही. तू काही नाव वगैरे नोंदवलं होतंस का अभिषेकासाठी? नाही. मग तुझ्या ओळखीचं कोणी ट्रस्ट मध्ये मोठ्या पदावर आहे का? छे छे, अगं कोणीच ओळखीचं नाहीये. ते काल आजोबा आले होते ना आमंत्रण द्यायला, ते धान्य घेऊन गेले तेवढंच. बाकी अभिषेकाबद्दल काही बोलणं नव्हतं झालं. चला आत या, अभिषेकाला उशीर होतोय. हो आलोच. शक्ती, मी आलो. हे सगळं काय चाललंय? हे सगळं काय चाललंय? वहिनी बस आदिशक्ती, ही सगळी तिचीच खेळी दिसते. मला इथं काय बरं वाटत नाही. आपण निघूया, नाहीतर यांचा बळी देण्याच्या ऐवजी आपलाच कार्यक्रम होईल. अजिबात नाही. आता प्रत्यक्षात त्या आदिशक्तीने जरी येऊन माझी मान पकडली ना, तरी माघार घेणार नाही भाद्रा. आज आता या दोघांचा बळी जाणार म्हणजे जाणार. हर हर महादेव. जय शिवशंभो. शिवा, असं नसतं हो. अभिषेकाला सुरुवात करूया.
शिवा, पळीने दुधाचं अर्पण कर. मी मंत्र बोलतो. हो. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्युर्मुक्षीयमामृतात्. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्युर्मुक्षीयमामृतात्. हर हर महादेव. अरे शिवा, लक्ष कुठे आहे? दूध वहा. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम्. शिवा, 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 खूपच तल्लीन झालेस. दुग्धाभिषेक आता थांबव. बेन पळणारी पुष्प अर्पण कर.
पहिला प्रहर संपण्याची वेळ आली. नाही, प्रहर संपण्याच्या आत ह्या दोघांचा बळी द्यायला पाहिजे. कोरोना कोरोना कोरोना. वहिनी बस, हा घ्या खंजीर. चेटकोबाच्या गुहेतला आहे आणि या खंजीरात एवढी ताकद आहे ना की आदिशक्तीच काय, कोणीच काय आपलं वाकडं करू शकणार नाही. घ्या आणि फिरवा यांच्या मानेवरून. विंचू विंचू मेरे पास विंचू.